तर नमस्कार मित्रांनो, मी सोमनाथ पवार मराठी एसपी फिल्ममध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करत आहे. ट्रॅफिक लय आहे इकडे. आपल्याला मला वाटतं कुठंतरी शांत जागी गेलं पाहिजे ब्लॉक करायचं म्हटलं चालायचं. तर कट झालं कारण ऑर्डर पडली होती आणि कॅन्सल बी झाली, काय हरकत नाही. तर आज सकाळी केलं तर आपण 7 वाजता चालू. CNG नाश्ता वगैरे सगळं झालेलं आहे आणि आज आपण फक्त उबेर करणार आहे. तर मला बघायचं की उबेरवर बी रोजचं टार्गेट होतं आहे का नाही आपलं 1600 रुपये. तर 7ला चालू केलं तर आत्ता वाजले तर 8:53 आणि 200-250 रुपये काहीतरी झाले. सगळे छोटे छोटे ऑर्डर मारलेले. 4 ऑर्डर झाले, 4 ऑर्डर 250 रुपये झालेत. तर आज 1000 रुपये कधी होतात हे मला बघायचे आणि 1000 झालं त्यानंतरचे 500 रुपये कधी होतात हे बघायचे. 500-600 रुपये. तर बघू आता, भेटूया लवकरच 1000 ऑर्डरला. 1000 रुपये झाल्यावर आधीमध्ये टेक नाही घेणार. आता जर काही किस्सा झाला तर सांगतो, पण नाही झालं तर फक्त उबेर करणार आहेत. आणि 1000 मला वाटते 12च्यात होईल. 9 वाजता आलं 12च्यात होईल मला असं वाटतं. तुम्हाला काय वाटतं मला कमेंट करून सांगा. 200 झालं 800 रुपये 12 पण अवघड दिसतं रे. 40-50 करून सोपं नाही, कारण प्रत्येक पिकअपला मला 2-2 किलोमीटर लांब जायला लागतं. एखादं असतं जवळ. आता जे पडलेलं 60-70 रुपये होतं, पण ते कॅन्सल झालं. 2 किलोमीटर लांब होतं. काही कुछ पाणी केली कुछ खोना पडतं असं म्हणतात, ते बरोबर आहे. पण ह्याचा फायदा मलाच होणार आहे, कारण नंतर मी 20 ऑर्डर कंप्लीट केलं. मला 200 का 300 रुपये काहीतरी इन्सेंटिव्ह आहे. मला लक्षात आहे कारण मी बघितलं नाही, पण आहे 200-300 रुपये काहीतरी इन्सेंटिव्ह आहे. 300 रुपये काहीतरी इन्सेंटिव्ह 20 का 25 ऑर्डरला. ते कंप्लीट करायचं आपल्याला. आज आपण टार्गेट खेळणार आहे आणि बघू कधी होतं. आजचं पहिला स्लॅब 2 स्लॅब येतात. पहिला स्लॅब कधी होतं ते बघायचं आपल्याला. तर भेटूया 1000 झाल्यावर. चला. तर फायनली मित्रांनो आपले 1000 रुपये झालेत आणि वाजल्यात 12:14. बराच लांब आलो आहे मी. फुलगाव काहीतरी दिसतंय बाबा. हां, फुलगावला आलो आहे. खूपच लांब आलो आहे. एक ऑर्डर पडलेली मला 200 रुपयांनी काहीतरी हडपसर साईडला. तिथनं डायरेक्ट 300 रुपयांनी इकडं पडले. आता इथनं रिटर्न पडणं खूप अवघड आहे. कंपनीने चालाकी केली. त्यांना माहिती मी टार्गेट मारायला लागलो, त्यामुळे त्यांनी मला लंपास केलं. त्यांनी अजून 10 ऑर्डर करायचे. आता इथनं एक बी ऑर्डर पडणं मुश्किल आहे. मला जर ऑर्डर पाहिजे असेल तर मला इथनं वाघोलीला MT जायला पाहिजे. वाघोली इथनं 10 किलोमीटर लांब. 10 किलोमीटर मला MT जावं लागेल. कंपनी बघितलं कशी शाळा करते. अवघड आहे बा, सोपं नाही. आता बघू शीट भरत जायला लागेल, दुसरं ऑप्शन नाही. एखादं चांगलं हॉटेल भेटलं तर चपाती भाजी खाऊ, नाहीतर मग वाघोलीपर्यंत शीट भरून तिथनं तर पडणंच काय हरकत नाही. 10 किलोमीटर लॉसला पैसे कोण देणार. त्यात ते 14 रुपयाने आपण किलोमीटर आलं तर काय दुसरं धंदा नाही, काय करणार. करायचं चालायचं ड्रायव्हर धंदा असंच आहे. पण जर इथनं बी जर पडलं डायरेक्ट वाघोली खराडी तर मग एकच नंबर काम होईल. 5-10 मिनटं थांबून बघू काय होते काय नाही. 1000 तर झालेत भावांनो 12 वाजेपर्यंत. 1-2 ऑर्डर पडल्यामुळं 500 रुपये झाले, फायदा झाला. पण अजून बी आपल्याला आज टार्गेटच मारायचं आहे. तरी मी ऑप्शनला ओला आणि रॅपिडो चालू केलं, कारण मला माहिती इथनं पडणार नाही. पडलं ओला रॅपिडो चुकून मकून तर वाघोलीपर्यंत जायला बरं पडत ना मला. समजा जर 600 रुपयाची एकदमच जर घरी पडली तर ओकेच काम. डायरेक्ट मग घरी जाऊन जेऊ. तासभर जरा कळ काढा. बघू काय होतं काय. मी नक्कीच तुम्हाला वाघोलीमध्ये आपलं स्वागत आहे. तर फायनली मित्रांनो वाघोलीला आलो आपण. रिटर्न काय करणार, दुसरा ऑप्शनच नव्हता. तिथनं अर्धा-1 तास मी थांबलो, जेवलो. जेवण असंपर्यंत चालू होतं. जेवण झालं पण ते काय ऑर्डर पडली नाही. रिटर्न यावं लागलं. वाजल्यात 1:13. आत्ता जस्ट लँड झाले. आपल्या विमानाने आपण इथं लँड झालेलं. आता वाघोलीत आलो. इकडं शाळा इकडं एक ते बघ. आता सोसायटी वगैरे आहे तिथं मला माहिती पडतात. तर अशी आशा आहे की पडल आणि छोटी छोटी पडल, कारण मला अजून 100 ऑर्डर करायचे. 100 म्हणतो सॉरी 10 ऑर्डर करायचे आहेत. अजून 10 ऑर्डर केले की सकाळी म्हटलं होतं तुम्हाला की पहिला स्लॅब अजून झाला नाही आपला. 20 ऑर्डरला पहिला स्लॅब कंप्लीट होईल, त्याला आपल्याला 300 रुपये भेटतील. 20 ऑर्डर कंप्लीट केलं 300 रुपये इन्सेंटिव्ह, जे की चांगली गोष्ट आहे. पण असं मधूनच लांब हेलिकॉप्टर शॉट मारला ना मला की तिकडनं रिटर्नच नाही पडलं.
साहजिक आहे, गावाकडचा भाग आहे, तिकडे कोण ओला उबर यूज नाही करत आणि तिकडे शीताचा धंदा असतो आणि दुपारी शीतं नसतात, सकाळ संध्याकाळचा धंदा असतो तिकडं, तर ना इलाज. आणि मी तिथं थांबून बसलो असतो तर माझा वेळ वाया गेला असं मला अगोदर बी असंच झालेलं, त्यामुळं आलो रिटर्न. लांबची ऑर्डर खरंच नाही परवडत. काय असं ना आपलं लोकलमध्ये धंदा करा माणसाने. बऱ्याच लोकांचं असं होतं, लांब गेलं ना रिटर्न यायला लागतं. तर तुम्ही बघत असाल तर लईच लांब पडले ना असं ॲड्रेस बघून उचलत जा. जास्तीत जास्त वाघोलीच्या पुढं जायचं नाही, कारण तिकडनं रिटर्न पडत नाही. आणि म्हणजे लोकल सिटीतल्या सिटीत रिक्षावाल्यांचं सांगतं, कॅबवाल्यांना भेटतं. कॅबवाले काय कुठं बी गेलं तर त्यांना असतं ऑर्डर. काय कॅबवाले बी रिटर्न येतात, पण आपलं रिक्षाबद्दल बोलतो आपण. जिथवर सोसायटी आहेत तिथवरच जावं आपण. आणि जर माहीत नसेल असं 700-800ची ऑर्डर पडली ना, जास्तीत जास्त म्हणजे स्वारगेट बिरगेटला असेल तर चाकणपर्यंत येते. चाकणला बी आहेत सोसायटी वगैरे, पण इकडं सगळं गावाकडचा भाग होता त्यामुळं काय ऑर्डर पडले नाही. तिकडं बी ऑर्डर असतात बरं का, बऱ्याच वेळा मला रिटर्नला पडल्यात, पण 6-7 म्हणलं ना, कधी रिस्क घेतलेली मी त्यातनं. कधी पडलेली, कधी नाही पडली. तर कधी पडली तर इकडनं असं ते देव पावलं म्हणायचं. ते बी आळंदी साईडला, त्या साईडला नाही, आळंदी साईडला. म्हणजे कधी कुठनं कसं पडेल सांगता येत नाही. लय डोक्याला वैताग घ्यावा. आपण जातो नाही का अशी मोठी ऑर्डर चालला, पण येताना रिटर्न नाही पडत, मग माणूस तोंडावर पडतो. मग असं काय होतं स्वारगेटला म्हणजे काय माहिती ऑर्गेटला टार्गेटला प्रॉब्लेम होतो. मग टार्गेट कम्प्लीट करायचं असेल तर 100च्या वर उचलायची नाही, 100च्या आतली उचलायची. टार्गेट करायचं असेल तर, आणि टार्गेट करायचे नसेल तर मग 100च्या वर पडली पाहिजे. तर बघू आता ऑर्डर पडते की नाही. 10 ऑर्डर मारायच्या, टार्गेट तास कम्प्लीट करणारच आहे भाऊ आपण उबेरचं. तर आशा आहे की लवकर पडेल. चला वाघोली आलो आणि ऑर्डर पडले ना, असं कधी होईल का. तर 1-2 ऑर्डर पडले इथल्या इथं. वाघोलीतनं आलं आपण आता खराडीला. वाजलं तर 2. बरं झालं आलो का नाही. तिथं थांबलो असतो तर नसतीच पडले. 1 तास थांबलो, पडले नाही तर पुढच्या 1 तासाला काही पडणार आहे. कस्टमरच नाही तिकडं, मला माहिती नाही. तर तुम्ही बी असं कुठं लांब गेलात आणि आजूबाजूला सोसायट्या दिसत नाही तर शहाणेपणा तिथनं निघा. लगेच जवळपास जे सोसायटी असतील किंवा IT इंडस्ट्री असतील, स्टेशन असेल जवळपास, SD स्टँड असेल तर तिकडं धावा. तिकडून तुम्हाला पिकअप ड्रॉप भेटेल. तर झालं तिथं 1150 काहीतरी, 1100-1200 काय झालं ते काय विषय नाही. 12 ऑर्डर झाले ते महत्त्वाचं आज. आणि अजून 8 ऑर्डर करायचे. तर बघू पुढच्या 8 ऑर्डरला पुढच्या 8 ऑर्डरला किती वेळ लागेल. भेटूया पुढच्या 8 ऑर्डर नंतर ना, किंवा 1,500ला भेटू. चला बघू 1,500 कधी होतात आणि 8 ऑर्डर आज किती वाजता होतात. आज टार्गेट होतं का नाही, झालं तर किती वाजतात. तर मित्रांनो वाजल्यात 2:56, 3 वाजायला आल्यात आणि एक ऑर्डर पडलेली पण ॲक्सेप्ट नाही झाली. काय हरकत नाही आहे. 8 ऑर्डर करायच्यात, कसे बी होईल. 1100, 1200, 1300, 1400, 300, 300, 1200, 300 कसे बी होतात. 1600-1700 रुपये, काय हरकत नाही. फक्त आपल्याला अजून 8 ऑर्डर करायच्यात, जे की छोटे पडले पाहिजे. मोठे पडले तरी काय हरकत नाही. इथून आता आपण त्या साईडला जाणार आहे ना भाऊ, वाघोलीला. तिकडनं आलं आता मी घराकडे बघणार आहे, घराकडे किंवा कुठेही, पण ह्या साईडला नाही. माझं कसं आहे माहिती का, मी समजा एका रूटला गेलो नाही, त्या रूटला परत जात नाही, मला आवडत नाही. इरिटेट होतं नाही का, तेच रूट. नवीन रूटला जा. भले मी समजा आता घराकडं सकाळी जाऊन आलो पण मला घराकडे नको, मला दुसरीकडे कुठं जाईल. म्हणजे दररोज नवीन जागे जायला आवडतं. त्याच जागे गेले की मग ड्रायव्हरला बोर होतं, मजा येत नाही. तुम्हाला बी तसंच होतं मला म्हणणे. तर आता दुपारी 3 वाजले त्यामुळे काय ऑर्डर नसणार, जे साहजिक आहे. दुपारी 12 नंतर ऑर्डर नसतात. बऱ्याच जणांना माहीत नसेल तर सांगतो. सकाळी त्यामुळे मी सांगत असतो, सकाळी 4ला या, 12 वाजेपर्यंत धंदा करा. 1000-1500 कसे बी होतात. 1500 नाही तर 1000 बी होतात. घरी जाऊन जेवून झोपा वाटलं तर मग 4ला या, 4चा गजर लावा संध्याकाळचा. 4ला या, 4ला आलं परत काम करा रात्री 8-9 वाजेपर्यंत. 9 किंवा 10 पर्यंत करा. 10 पर्यंत केलं ना, सकाळ संध्याकाळचा 1000, सकाळी 1000, संध्याकाळी 1000 होतं. नाही झालं मला बोला, मी स्वतः केलं. आणि आत्ता मी जरा उशीर उठायला लागले, पण एक 3-4 दिवसापूर्वी मी सकाळी लवकर उठले तेव्हा मी करून दाखवले. तुम्हाला जर व्लॉग बघितला असेल तर माहिती आहे. 10-11 वाजेपर्यंत मी 1000 रुपये केलेले. माझं कसं आहे, मी एकदा घर सोडले की डायरेक्ट आपले टार्गेट केल्याशिवाय घरी जात नाही, असं आहे आपलं. तर आता 3 वाजल्यात, बऱ्याच वेळ झाला ऑर्डर नाही आहे.
बघू एक अर्धा एक तास बसू, नंतर चक्कर मारू, कुठनं कुठनं पडाल. 4 नंतर तर पडेल. 4 नंतर मग खराडीला येतो मी. I-10 रेस्टी सुटतील, कोण ना कोण भेटणार, त्याचा काही विषय नाही. ओला आणि रॅपिडो बंद ठेवलंय. मला आज टार्गेट टच मारायचं. एकदा डोक्यात ठेवलं ना भाऊ टार्गेट म्हटलं की टार्गेट. ड्रायव्हर म्हटलं की येडा माणूस पाहिजे आणि डोक्यात नाद एकच पाहिजे, करणार म्हणजे करणार. जो असा असेल तोच पुढे जातो. मी काही पुढं नाही गेलो, पण ॲटलिस्ट जे माझ्या डोक्यात असतं की एक टार्गेट करायचं, आपलं जे डेली मेंटेनन्स सोडून सगळं तेवढं एक डोक्यात गणित ठेवा. मी माझा 1000चं गणित ठेवलं डोक्यात. सगळा मेंटेनन्स जाऊ ना, आणि जसं की मी तुम्हाला सांगितलं गल्ला करा, 200 रुपये डेली सेव्ह करा. ते बी सोडून खाणं पिणं सोडून, CNG सोडून, गाडीचा मेंटेनन्स सोडून. गल्ल्याला 200 रुपये वेगळं, गाडीच्या मेंटेनन्सला 100 वेगळा. ते मेंटेनन्सचं जाऊ दे, त्यातच जरा तुम्ही 100 रुपये त्यात एक्स्ट्रा काढा असेल तर चांगली गोष्ट आहे. मी रोज 200 काढतो, कधी 300 काढतो, असं होतं, खालीवर होतं. पण 200 रुपये मिनिमम गाडीचं मेंटेनन्स गल्ल्यात टाकून ठेवतो. कधी गाडी बंद पडली तर. तुम्हाला हे अगोदरच सांगितलं, तीच रिपीट करायची काही गरज नाही. तर बघू आता 8 ऑर्डर कधीच होत कधी नाही. आशा आहे की लवकरात लवकर कोण ना कोण इथं जवळजवळ आता पडणंच, कारण इथं जे IT इंडस्ट्रीतले राहायला बी इथंच असतात बऱ्याचपैकी. एकदा 4-5 वाजले ना भाऊ, खोटं नाही बोलत, 5 वाजता चला 5ला जरा 5 वाजता जरी चालवलं ना, 7 वाजेपर्यंत माझी 4 ऑर्डर कशी बघ किती, 5 नंतर 7, 2 तासात 4 ऑर्डर होतात. अर्ध्या तासात 1 ऑर्डर, 1-2 किलोमीटर. कधी कधी तर असं होतं 1 तासात 4 ऑर्डर होतात. त्यामुळे एवढा लोड नाही घेत आपण. आपलं टार्गेट आपण कम्प्लीट करणारच, आणि केल्याशिवाय घरी जाणारच नाही. तर बघा आपण आज टार्गेट कधी कम्प्लीट होते कधी नाही. तर मित्रांनो, मी जसं म्हणलेलो 4 नंतर चालू होतं. 4 वाजून 12 मिनिटं झालेत. एक ऑर्डर आत्ता एक खराडीमधून पडली होती, सोमनाथ नगर इकडं, खराडीच्याच आसपास समजा. इथं सगळे सोसायट्या बघून मला एकसारखंच वाटतं. काय हरकत नाही. झालेत 1200 रुपये. वाजलेत 4 वाजून 12 मिनिटं. 1200 झाल्यात. अजून 13 ऑर्डर झाल्यात आणि अजून 7 ऑर्डर करायच्यात. इझी होईल, काय विषय नाही. फक्त जवळजवळ पडले पाहिजे. पडेल ती ऑर्डर घ्यायची, फक्त मोठीवाली घ्यायची नाही, जेणेकरून आपल्याला आउट ऑफ टाकन. जर मोठीवाली पडली आपल्या घराकडे तर ठीक आहे, घराकडे पडली तर ठीक आहे. अजून आपण म्हणजे खराडी माहितीच आहे असं धरूया. तर आता बघूया पुढची ऑर्डर कधी पडते कधी नाही. चला. तर मित्रांनो, बराच वेळ वाट बघितल्यानंतर ना आपल्या रॅपिडो ऑप्शनला चालू ठेवलं आपण, आणि रॅपिडोची ऑर्डर पडली 136 रुपयांनी. तर खराडीवरनं आपण आलो आहोत आता हडपसर साईडला. इथनं मग घर जवळ आहे, पण घरी जायचं नाही लगेच. वाजल्यात 5 आणि आता मग 7 ऑर्डर करायच्यात. उबरचे 300 रुपये पाहिजे म्हटलं तर धावपळ करायला पाहिजे. पण ऑर्डर पडल्याशिवाय धावपळ तर होणार नाही. ऑर्डर का पडणार नाही मला कळत नाही. का उबरवाले शाळा करायला लागले माझ्याबरोबर. बघायला गेलं तर 1400 रुपये झाल्यात. आपल्या टार्गेटला डेलीचे 200 रुपये कमी. पण आपल्याला जर हे टार्गेट मारलं तर 400-500 जास्त होते. 300-200-500 रुपये जास्त होतील आपल्याला. पण टाईम बी कमी आहे आपल्याकडं. दुपारी टाईम आपल्या जेवणात गेला, जेवणात नाही म्हणायला आउटसाईडला होतो म्हणून, नाही तर अर्ध्या तासात जेवण होतं आपलं. बघू का कट झालं, कारण ओलाची ऑर्डर पडली ती. मी काय म्हणतो, हां माझी तर इच्छा आहे की उबेरचं ऑर्डर मला आज म्हणजे टार्गेट कम्प्लीटच करायचं 20चं. जर अजून टाईम असतं आत्तापर्यंत पहिलं स्लॅब झाला असतं तर सेकंड स्लॅबला बी मी तयार होतो. पण पहिलंच झालं नाही तर अजून दुसरं कधी व्हायचं. तर आता पहिलंच बळ मरून 9 वाजेपर्यंत होईल असं मला वाटतंय. बघू आता काय होते काय नाही, करणार भाऊ आपण. बी पॉझिटिव्ह, बघू काय होते. तर फायनली मित्रांनो, आपले झाल्यात 1500 रुपये आणि वाजल्यात 5:40, 6 वाजल्यात. या हडपसरचं पेट्रोल पंप इथं थांबलो आहे. हडपसरच्या पुढंच आहे थोडं, मांजरी साईडला. तर आत्ता मला हे म्हणायचं आहे, आपले जे उबेरची ऑर्डर आहे ती 15 झाल्यात, अजून 5 करायच्यात आणि 5:40 झाल्यात. मग 10-20 मिनटात एखादी पडेल. 6 नंतर 4 ऑर्डर कशी नाही होणार सांगा बरं, होईल का नाही? होणार नाही झाले तरी करायचे. 9 काय 10 काय 12 वाजेपर्यंत थांबण करूनच जा. बघाच आज किती वेळ लागतो. तर मित्रांनो, वाजल्यात 7 वाजून 10 मिनटं आणि झाल्यात 18 ऑर्डर. मला काय वाटतं 2 ऑर्डर होईल की नाही? कमेंट करून सांगा लवकर. पुढं बघू नका, बघायच्या अगोदर मला कमेंट करून सांगा होईल का नाही, का मी तसंच गेलो सांगा. आणि मी आत्ता आहे उंडरीच्या पुढं हांडेवाडी साईडला. आता हांडेवाडीवरनं 2 ऑर्डर मारायच्यात, पण घराकडेच मारायच्यात. त्यात बी असं आहे भाऊ की घराकडेच पाहिजे आणि 2 ऑर्डर पाहिजे. तर किती वेळ लागतोय 2 ऑर्डरला सांगा मला.
तर फायनली मित्रांनो आपलं टार्गेट कंप्लीट झालं आहे. वाजल्यात 8:30 पर्यंत टार्गेट कंप्लीट केलं. ही खूप मोठी गोष्ट मी म्हणलं ना. 8 वाजो 9 वाजो 10 वाजो किंवा 12 वाजो कंप्लीट करणार म्हणजे करणार. आणि जे कोण म्हणतात ना टार्गेट कंप्लीट होत नाही किंवा ऑर्डर नाही 1000 बी होत नाही त्यांना हा व्हिडिओ शेअर करा. सांगा होत्याच. उगाच काही लोकांचे नाही का पाय खेचायचे काम करतात. बाकी हा तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल तर नक्की सांगा मला. भेटूया नवीन ब्लॉग नाही. तोपर्यंत शुभरात्री. चल बाय.